उपजिल्हा रुग्णालयाचे भूमिपूजन व विविध कामांच्या उद्घाटनासाठी आणि आपल्या लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब 10 ऑगस्ट रोजी साक्री नगरीत येत आहेत। सभेसाठी आणि हेलिपॅडसाठी साक्री, भाडणे व पेरेजपूर रस्त्यावरील जागेची पाहणी करण्यात आली। पाहणी दरम्यान आमदार मंजुळाताई गावित, जिल्हा प्रमुख डॉक्टर तुळशीराम गावित, DYSP, नायब तहसीलदार, पोलीस निरीक्षक, गटविकास अधिकारी, साक्री नगरपंचायतीचे मुख्याधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी, ग्रामीण रुग्णालय, ST महामंडळ आणि नगरसेवक व सरपंच यांच्या उपस्थितीत तिन्ही ठिकाणी जागेची पाहणी करण्यात आली। थोड्याच वेळात जिल्हाधिकारी अभिनव गोयल हे देखील साक्री शहराची जागेची पाहणी करण्यासाठी येत असल्याची माहिती आमदार मंजुळाताई गावित यांनी मीडिया लाईव्हला दिली आहे। मुख्यमंत्र्यांचा साक्री दौरा असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयातून सर्व अधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सवर माहिती घेण्यात आली। साक्री तालुक्याच्या लोकप्रिय आमदार यांनी मतदार राजाला निवडणुकीच्या वेळी शब्द दिला होता, तो आता खरा ठरताना दिसून येत आहे। 35 कोटी रुपयाचे भव्य दिव्य उपजिल्हा रुग्णालय भाडणे शिवारात आपल्याला बघायला मिळणार आहे व अनेक कामांचा देखील धडाका सुरू असल्याने त्याचे देखील उद्घाटन मुख्यमंत्री साहेबांच्या हस्ते करण्यात येईल अशी माहिती देण्यात आली आहे। साक्री तालुक्यातील जनतेने व लाडक्या बहिणींनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आमदार मंजुळाताई गावित यांच्या वतीने करण्यात आले आहे। मीडिया लाईव्हसाठी रफिक शेख, साक्री, धुळे। उपजिल्हा रुग्णालय आपल्या साक्री मतदारसंघात सन्माननीय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही जी योजना आहे, ही योजना अतिशय चांगल्या पद्धतीने आणि अतिशय उत्साहपूर्वक सर्व महिला भगिनींकडून त्याचा प्रतिसाद मिळत आहे आणि त्याच पद्धतीने आपल्या या साक्रीत सुद्धा साक्री पूर्ण मतदारसंघात साक्री तालुक्यात जवळपास 80 ते 90 हजार या योजनेसाठी महिलांकडून फॉर्म आलेले आहेत। त्याच्यात ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा पद्धतीने या फॉर्मची प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे। म्हणून सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांकडे आम्ही आग्रहाने विनंती केली की आपल्या या मतदारसंघात साहेबांनी येऊन या योजनेचं या ठिकाणी स्वागत करण्यासाठी आपण या योजनेत आपल्या मतदारसंघात यावं यासाठी आणि इतर आपल्या तालुक्यातील काही कामांचे भूमिपूजन करायचे आहेत आणि काही विकास कामांचे लोकार्पण करण्यासाठी सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांना आम्ही विनंती केली आणि त्या विनंतीला साहेबांनी मान दिला आणि येत्या ह्या 10 ऑगस्ट या दिवशी आपल्या साक्री तालुक्याला सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांची या साक्री शहरात एक जाहीर असा महिलांचा मेळावा या ठिकाणी होत आहे आणि त्यात शासकीय आपले मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेचं सुद्धा या ठिकाणी स्वागत आणि त्यांचं उद्घाटन पण या ठिकाणी होईल। आपल्या शहरात अनेक वर्षापासूनचा उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी मंजूर होतं आणि ते सर्व मंजुरी आणि हे काम पूर्णत्वाला आलेलं आहे आणि त्याचं भूमिपूजन या येत्या 10 तारखेला आपण आपल्या मुख्यमंत्री साहेबांच्या हस्ते आपण त्या उपजिल्हा रुग्णालयाचं 35 कोटीचं जे काम आपल्याला साहेबांनी दिलेलं आहे ते त्याचं भूमिपूजन करणार आहोत आणि आपल्या या साक्री तालुक्यासाठी जे एकलव्य इंग्लिश मीडियम स्कूलचं या ठिकाणी मंजुरी झालेली आहे, त्याचं सुद्धा त्या इमारतीचं सुद्धा भूमिपूजन या ठिकाणी साहेबांच्या हस्ते करण्यात येणार आहे आणि आपल्या तालुक्यासाठी साहेबांनी आपल्याला जे विकास कामासाठी या ठिकाणी जो निधी दिलेला होता ते विकास कामं देखील या ठिकाणी पूर्ण झालेले आहेत, त्याचे लोकार्पण होणार आहेत आणि इतर जे कामांचे आपण भूमिपूजन करणार आहोत त्यांचे सुद्धा या ठिकाणी ते साहेबांच्या हस्ते आपण भूमिपूजन करून घेणार आहोत। अशा पद्धतीने शासकीय योजनांची जी माहिती असेल माहिती आणि सर्व मार्गदर्शन आपल्याला
सन्माननीय मुख्यमंत्री साहेब आपल्याला 10 ऑगस्टच्या दिवशी आपल्या साक्री शहराला, साक्री तालुक्याला ते येणार आहेत आणि आपल्या सगळ्यांचं त्या ठिकाणी सहभाग व्हावा, सगळ्यांनी यावं अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करते. त्यासाठी आज आम्ही पूर्वतयारी म्हणून या ठिकाणी साक्री शहरात ज्या काही आपल्याला या सभेसाठी किंवा या मेळाव्यासाठी जी जागा आपल्याला आवश्यक आहे त्या जागेच्या पाहणीसाठी आम्ही आपल्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, आपले पोलीस डिपार्टमेंटचे आणि आरोग्याचे अधिकारी असे सर्व पंचायत समितीचे आणि तहसील ऑफिसचे असे सर्व पदाधिकारी आम्ही या जागेची पाहणी करण्यासाठी गेलेलो होतो आणि त्या पद्धतीने आम्ही 2-3 जागा आम्ही निश्चित केलेल्या आहेत. त्याच्यातलं आता सन्माननीय आपले धुळे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब ती जागेची पसंती करतील आणि त्याची निवड करतील आणि लगेचच कामाला सुरुवात होईल.